अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन व्यवस्थित पद्धतीने जर पुरणपोळी बनवली तर नक्कीच त्या छान अशा आणि अगदी मऊ लुसलुशीत बनतात. तर मी डाळ छान शिजवून घेतली, त्यानंतर त्यामध्ये गूळ ॲड केलं आणि मस्त असं आपलं हे डाळ आणि गुळाचं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. आता छान मी पुरणाच्या जाळीने मस्त असं आपले पुरण सर्व मी वाटून घेतलेलं आहे आणि छान असं आपलं पुरण देखील तयार झालेलं आहे. आता सर्व मी याचं पुरण वाटून घेतलं आणि आता आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे, ती आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे. तर पुरणपोळीला लागणारं पुरण आणि कणिक हे जर व्यवस्थित असेल तर नक्कीच आपल्या पुरणपोळी मऊ लुसलुशीत आणि अशा टम्म देखील फुगणार आहेत. तर तुम्हीही असे सिक्रेट्स वापरून मस्त अशा पुरणपोळी बनवू शकता आणि माझ्या कशा वाटल्या ह्या नक्की कमेंट करून सांगा आणि याची पूर्ण प्रोसेस किंवा पूर्ण पद्धत मी यूट्यूब चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.